गुड मॉर्निंग स्टुडंट्स. मागच्या लेक्चरमध्ये आपण स्टार्ट केलं होतं सॉलिड स्टेट. कालच्या लेक्चरमध्ये आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन रिवाइज केलं होतं. आता आपण जे सॉलिड स्टेट चॅप्टर स्टार्ट केलं होतं त्यापैकी आता नेक्स्ट टॉपिक आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल. A unit cell is the smallest repeating structural unit of a crystalline solid. When unit cells of the same crystalline substance are repeated in space in all direction, a crystalline solid is formed. A crystalline solid is formed. म्हणजे काय असतं की युनिट सेल ही स्मॉलेस्ट पार्टिकल असतं त्या ठिकाणी. तर कोणाचं? क्रिस्टलाइन सॉलिड जे असतं त्या ठिकाणी क्रिस्टलाइन सॉलिडचं. सिंपल म्हणजे साध्या पद्धतीचा जो क्यूब असतो, जनरली जो आपण क्यूब बघतो सिंपल त्या टाईपमधला क्यूब म्हणजे सिंपल क्यूबिक, आणि त्यालाच म्हटलं तर सिंपल क्यूबिक युनिट सेल. Unit cell of crystalline solid and its three-dimensional extension is shown in figure. बघा तुम्हाला 3 dimensional extension त्या ठिकाणी शोज केलेले गेलेले आहेत. For convenience, unit cell is drawn on paper by drawing lines connecting centers of constituent particles. तुम्ही एखाद्या ड्रॉइंग पेपरवरती ते ड्रॉ करू शकतात की कन्स्टिट्युएंट पार्टिकल्स वगैरे कशा पद्धतीने सेंटरला त्या ठिकाणी अटॅच आपण करू शकतो. इच पॉइंट ॲट दी इंटरसेक्शन ऑफ द लाइन्स इन द युनिट सेल रिप्रेझेंट कॉन्स्टिट्युएंट्स पार्टिकल्स, दॅट इज an ion or an atom or molecules of the crystalline solid. बघा डायग्राममध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी सिंपल क्यूबिकचं स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि सिंपल क्यूबिक्स तुम्ही बघू शकता. बोर्डसाठी सुद्धा स्ट्रक्चर विचारलं जातं. सिंपल क्यूबचं स्ट्रक्चर असेल, त्यानंतर पुढचे जे टाईप आहेत त्यामध्ये तुम्हाला सांगेल मी की बोर्डसाठी कुठले कुठले क्वेश्चन विचारले जातात. बघा हा आहे सिंपल क्यूब. या ठिकाणी सिंपल क्यूब दिलेला आहे. ओके, त्याच्या जे काही कॉर्नर आहेत बघा तुम्ही कॉर्नरला बघू शकता, त्या ठिकाणी पार्टिकल दिलेले आहेत ते कॉर्नर्सला, आणि त्याचा जो प्रत्येक अँगल आहे तो आहे 90 डिग्री. त्यानंतर आहे बॉडी सेंटर क्यूब आहे हा. म्हणजे बघा त्या बॉडीच्या सेंटरला या ठिकाणी पार्टिकल सुद्धा येतोय. या ठिकाणी बॉडीच्या सेंटरला जो पार्टिकल येतोय रेड कलरचा त्याला म्हटलं जातं बॉडी सेंटर क्यूब. आता ह्या सिंपल क्यूबमध्ये होता का बॉडीला मध्ये, तर कुठलाही क्यूब त्या ठिकाणी किंवा कुठलाही पार्टिकल त्या ठिकाणी सेंटरला नव्हतं. आणि ह्या डायग्राममध्ये काय की बॉडीच्या सेंटरला त्या ठिकाणी एक पार्टिकल येतोय म्हणजे युनिट सेल येतोय त्या ठिकाणी, तर त्याला म्हटलं जातं बॉडी सेंटर क्यूब. नंतर पुढचं डायग्राम आहे फेस सेंटर. पुढचे आहे फेस सेंटर. त्यानंतर या ठिकाणी आहे फेस सेंटर. बघा या क्यूबच्या जे काही साईड आहेत, लेफ्ट असेल, राईट असेल, फ्रंट असेल, बॅक असेल, अप असेल किंवा डाऊन असेल, हे सर्व जे साईड आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला रेड पार्टिकल दिसत आहेत. बघा डायग्राममध्ये तुम्ही बघू शकता रेड पार्टिकल त्या ठिकाणी दिसत आहे. आणि जे रेड पार्टिकल दिसत आहे तर ते काय आहे फेस सेंटर, म्हणजे प्रत्येकाच्या फेस सेंटरला त्या ठिकाणी ते येत आहेत. बघा वरती तुम्ही ABC त्या ठिकाणी दिलेलं आहे, A आणि B, ते चारही कॉर्नरच्या सेंटरला त्या ठिकाणी एक पार्टिकल दिलेला आहे, म्हणजेच त्याला म्हटलं जातं फेस सेंटर क्यूब.
फेस सेंटर असेल किंवा बॉडी सेंटर असेल, हे बोर्डाला विचारले जाणारे महत्त्वाचे क्वेश्चन आहेत. त्याला जो काही बॉडी सेंटर क्यूब आहे त्याला म्हटलं जातं BCC आणि फेस सेंटर क्यूबला म्हटलं जातं FCC. एक्झाममध्ये त्याच पद्धतीने विचारलं जातं, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ FCC, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ BCC. नेक्स्ट क्यूब इज प्रिमिटिव्ह ऑर सिंपल टेट्रागोनल. बघा या ठिकाणी सेम क्यूब आहे, फक्त कुठल्या फॉर्ममध्ये आहे तो टेट्रागोनल फॉर्ममध्ये आहे आणि त्याचे जे काही अँगल आहेत ते अँगल पण कसे आहेत 90 डिग्री त्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, प्रत्येक अँगल काय आहे 90 डिग्री आहे आणि हा सिंपल टेट्रागोनल आहे. टेट्रागोनल आहे तो सिंपल क्यूब होता, हा सिंपल टेट्रागोनलमध्ये सिंपल आहे. मग टेट्रागोनलमध्ये तो FCC येऊ शकतो, BCC येऊ शकतो, म्हणजे या ठिकाणी सेंटर क्यूब येऊ शकतो किंवा फेस टेट्रागोनल येऊ शकतो त्या ठिकाणी. बघा बॉडी सेंटर टेट्रागोनल, टेट्रागोनलच क्यूब आहे, फक्त काय आहे तो बॉडीच्या सेंटरला त्या ठिकाणी पार्टिकल आलेला आहे. तुम्ही बघू शकता बॉडीच्या सेंटरला पार्टिकल आहे. जे काही साईडचे कॉर्नरचे जे काही पार्टिकल आहेत ते त्या ठिकाणी जॉईंट झालेले आहेत बॉडीच्या सेंटरला, म्हणून त्याला म्हटलं जातं बॉडी सेंटर टेट्रागोनल. आणि या ठिकाणी त्याची सुद्धा जे काही कॉर्नर्स आहेत ते आहेत 90 डिग्री. त्यानंतर पुढचा टाईप आहे ऑर्थोरोम्बिक लॅटिस. ऑर्थोरोम्बिक लॅटिसमध्ये ऑर्थोरोम्बिक unit cell has all the three sides different length and all the three angles equal, but there are 4 type of orthorhombic unit cell. ओके, त्यांनी काय म्हटलं की लेंथ जी आहे ती प्रत्येक साईडची काय आहे डिफरंट असणार आहे आणि त्यांचे अँगल काय असतील इक्वल असणार आहे. 90 डिग्री हे प्रत्येकाचा अँगल असणार आहे आणि त्यांची साईडची लेंथ काय असेल डिफरंट त्याच ठिकाणी असणार आहे. आणि ऑर्थोरोम्बिकच्या ठिकाणी ऑर्थोरोम्बिक लॅटिस जे आहे किंवा ऑर्थोरोम्बिक पार्टिकल जे असतील किंवा ऑर्थोरोम्बिक युनिट सेल जे असतील त्याचे किती टाईप पडतात 4 टाईप पडतात. एक आहे प्रिमिटिव्ह ऑर सिंपल ऑर्थोरोम्बिक युनिट सेल किंवा लॅटिस. दुसरा आहे बॉडी सेंटर ऑर्थोरोम्बिक लॅटिस. थर्ड आहे एंड सेंटर ऑर्थोरोम्बिक लॅटिस अँड लास्ट इज फेस सेंटर ऑर्थोरोम्बिक लॅटिस. आता आपण बॉडी सेंटर बघितला होता, फेस सेंटर बघितला, आता आपल्याला नवीन आहे एंड सेंटर. ओके, सिंपल तर तुम्हाला माहिती आहे, तर आता या ठिकाणी आपण बघू. आधी सिंपल या ठिकाणी बाजूला डायग्राम दिलेली आहे ऑर्थोरोम्बिक सिंपल क्यूब. या ठिकाणी ऑर्थोरोम्बिक लॅटिक्समध्ये बरेचसे टाईप आहेत. बॉडी सेंटर असेल, एंड सेंटर असेल किंवा फेस सेंटर असेल. तर ऑर्थोरोम्बिक सिंपलचं या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेलं आहे. नंतर नेक्स्ट आहे बॉडी सेंटर ऑर्थोरोम्बिक लॅटिस. बघा या ठिकाणी जे काही पार्टिकल दिलेले आहेत त्याच्या बॉडीच्या सेंटरला जो काही आपल्याला सेल दिसतोय, पार्टिकल दिसत आहे, त्या क्यूबच्या बॉडीला जो काही पार्टिकल अटॅच आहे त्याला म्हटलं जातं बॉडी सेंटर ऑर्थोरोम्बिक लॅटिस. नेक्स्ट इज एंड सेंटर ऑर्थोरोम्बिक लॅटिस. बघा अप आणि डाऊन जी पोझिशन त्या ठिकाणी दिलेली आहे त्या ठिकाणी अप पोझिशनला आणि डाऊन पोझिशनला दोघं ठिकाणी सेंटरला आणि एंड जे आहेत दोघं जे काही ऑर्थोरोम्बिक लॅटिक्स आहे त्या ठिकाणी एंड सेंटरला काय दिलेलं आहे त्या ठिकाणी जो काही पार्टिकल आहे त्या ठिकाणी अटॅच झालेले पार्टिकल एंड सेंटरला दिलेले आहेत. नेक्स्ट आहे फेस सेंटर. जसं आपण सिंपल क्यूबिक फेस सेंटर बघितलं त्याच पद्धतीने या ठिकाणी आहे ऑर्थोरोम्बिकचा फेस सेंटर. त्या ठिकाणी बघा फेस सेंटरला पार्टिकल दिलेला आहे, जे काही सर्व साईड आहेत त्या ठिकाणी पार्टिकल युनिट सेलचा
अवेलेबल आहे. नेक्स्ट टाइप इज मोनोक्लिनिक लॅटिस. मोनोक्लिनिक युनिट सेल हॅज ऑल साइड्स ऑफ डिफरंट लेंथ्स. म्हणजे सर्व साईडच्या ज्या काही लेंथ असतील त्या काय असणार आहेत, डिफरंट असणार आहे मोनोक्लिनिकच्या. 2 ऑफ दी अँगल्स आर 90 डिग्री. आणि त्यांचे जे अँगल असतील दोन यांचे ते काय असतील 90 डिग्री. आणि एक जो असेल 90 डिग्री नसणार आहे. डायग्राममध्ये तुम्ही बघू शकतात. अल्फाचा अँगल जो असेल तो 90 डिग्री असेल, बीटाचा अँगल असेल तो 90 डिग्री असणार आहे आणि गॅमाचा हा 90 डिग्री नसणार आहे. देर आर 2 टाइप्स ऑफ मोनोक्लिनिक युनिट सेल्स. 2 टाईप या ठिकाणी मोनोक्लिनिक युनिट सेलचे येतात. एक आहे सिंपल और प्रिमिटिव्ह मोनोक्लिनिक युनिट सेल अँड एंड सेंटर मोनोक्लिनिक युनिट सेल. The 2 types of monoclinic unit cells are shown in figure. बघा मोनोक्लिनिक प्रिमिटिव्ह किंवा सिंपल मोनोक्लिनिक जो आहे त्याचं डायग्राम बाजूला दिलेले आहे. याचं साईड दिलेलं आहेत A, B अँड C. त्यानंतर त्याचे अँगल दिलेले आहेत अल्फा, बीटा अँड गॅमा. अल्फा असतो 90 डिग्री, बीटा असणार आहे 90 डिग्री अँड गॅमा इज नॉट 90 डिग्री. मोनोक्लिनिक प्रिमिटिव्ह. मोनोक्लिनिक प्रिमिटिव्हचे या ठिकाणी स्ट्रक्चर दिलेले आहे. नेक्स्ट इज ट्रायक्लिनिक लॅटिस. बघा ट्रायक्लिनिक लॅटिस हा त्या ठिकाणी थोडासा क्रॉसमध्ये त्या ठिकाणी दिसतोय आपल्याला. ट्रायक्लिनिक युनिट सेल हॅज ऑल दी 3 साइड्स ऑफ डिफरंट लेंथ्स A, B, C and all the 3 angles are different and not 90 degree. सर्व अँगल काय आहेत हे डिफरंट आहेत. म्हणजे 90 डिग्री एक सुद्धा त्या ठिकाणी अँगल नाही आहे. ट्रायक्लिनिक युनिट सेल एक्झिस्ट इन ओनली 1 टाईप, दॅट इज प्रिमिटिव्ह ॲज शोन इन फिगर. ओके. ट्रायक्लिनिक लॅटिसचं काय आहे, एकच टाईप त्या ठिकाणी पडतोय. तो या ठिकाणी डायग्राममध्ये दाखवलेला आहे. आपण डायग्राममध्ये बघू शकतो. अल्फा आहे, बीटा आहे, गॅमा आहे. अँगल त्या ठिकाणी दिलेले आहेत परंतु ते 90 डिग्री त्या ठिकाणी नाहीत. आणि साईडसुद्धा दिलेले आहेत A, B अँड C. नंतर नेक्स्ट लॅटिस इज हेक्झॅगोनल लॅटिस. हे जे डायग्राम आहेत ना, हेक्झॅगोनल लॅटिस असेल, मोनोक्लिनिक असेल, ट्रायक्लिनिक असेल, हे सर्व ज्या काही बोर्डची एक्झाम होते त्या ठिकाणी 1 मार्काला ती डायग्राम विचारली जाते. मागच्या सुद्धा एक्झामला बॉडी सेंटर क्यूबचं आणि फेस सेंटर क्यूबचं क्वेश्चन विचारला गेला होता. या ठिकाणी आहे नेक्स्ट हेक्झॅगोनल लॅटिस. Hexagonal unit cell has 2 sides of equal length and third side of different length. ओके. 2 जे साईड आहेत त्यांची जी लेंथ असणार आहे ही काय असणार आहे, इक्वल असणार आहे. आणि जी काही नेक्स्ट थर्ड साईड असेल तिची जी लेंथ असेल ती काय असेल, डिफरंट असणार आहे. अँड 2 अँगल्स आर इक्वल टू 90 डिग्री. थर्ड अँगल इज 120 डिग्री. जे काही 2 अँगल आहेत त्या 2 अँगलची जे काही दोन अँगलची डिग्री असेल ती असणार आहे 90 डिग्री आणि एक अँगलची डिग्री असणार आहे 120 डिग्री. त्यानंतर नेक्स्ट लॅटिस इज रोम्बोहेड्रल लॅटिस. रोम्बोहेड्रल लॅटिस हॅज ऑल दी साइड्स इक्वल इन लेंथ. त्याचे जे सगळ्या साईड आहेत त्या काय असते, इक्वल लेंथ असणार त्या ठिकाणी. 2 ॲक्सियल अँगल्स आर इक्वल टू 90 डिग्री. दी थर्ड अँगल इज नॉट इक्वल टू 90 डिग्री.
2 जे अँगल असणार आहेत ते काय असतील 90 डिग्री असणार आहेत आणि एक अँगल जो असणार आहे तो 90 डिग्री नसणार आहे. आणि रोम्बोहेड्रलचं काय आहे एकच टाईप येतो त्या ठिकाणी, फेस सेंटर, बॉडी सेंटर किंवा एंड सेंटर वगैरे टाईप येत नाही. रोम्बोहेड्रल लॅटिसचा एकच टाईप त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. बघा या ठिकाणी क्वेश्चन कशा पद्धतीने विचारले जातात. एक्सप्लेन ऑर्थोरोम्बिक लॅटिस अँड ड्रॉ इट्स 4 टाईप्स. ओके, ऑर्थोरोम्बिक लॅटिसचे त्या लॅटिसचं एक्सप्लेनेशन करायचं आहे आणि त्याचे 4 टाईप लिहायचे आहेत. म्हणजेच सिम्पल असेल, एंड सेंटर असेल, बॉडी सेंटर असेल आणि फेस सेंटर असणार आहे. त्यानंतर एक्सप्लेन मोनोक्लिनिक लॅटिस अँड ड्रॉ इट्स 2 टाईप्स. ओके, स्ट्रक्चर त्या ठिकाणी ड्रॉ करायचं आहे. एक्सप्लेन ट्रायक्लिनिक लॅटिस अँड ड्रॉ इट्स स्ट्रक्चर. ट्रायक्लिनिक लॅटिस म्हणजे काय आणि त्याचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायचं आहे. पुढचं आहे हेक्झॅगोनल लॅटिस अँड ड्रॉ इट्स स्ट्रक्चर. एक्सप्लेन रोम्बोहेड्रल लॅटिस अँड ड्रॉ इट्स स्ट्रक्चर. हे सर्व क्वेश्चन जे आहेत तुम्हाला बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत. त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे डिफेक्ट्स इन क्रिस्टल स्ट्रक्चर. डिफेक्ट्स इन क्रिस्टल स्ट्रक्चर आपण नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट लेक्चरला कव्हर करू.